नमस्कार, CRP न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत. अंबरनाथ नगरपालिकेच्या कचरा उचलणाऱ्या समीक्षा कॉन्ट्रॅक्टरला भारतीय जनता पार्टीचे नगरसेवकांनी धारेवर धरलेले आहेत. समीक्षा कॉन्ट्रॅक्टरचं काम आहे अंबरनाथ शहरातील कचरा उचलण्याचा. गेल्या 2023 पासून समीक्षा नामक कंपनीला अंबरनाथ शहराचा कचरा संकलित करण्याचा कॉन्ट्रॅक्ट त्या ठिकाणी दिला होता. जवळपास हीच कंपनी 2017 पासून अंबरनाथमध्ये काम करते. 23ला नवीन टेंडर पण त्यांनाच देण्यात आलं. आज समीक्षा 7 ते 8 वर्षापासून काम करत असताना सुद्धा नगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये जवळपास 210हून अधिक कचरा कुंडी आज पण अस्तित्वात आहेत. आणि एवढंच नाही तर जेव्हा आम्ही याच्या सखोल चौकशी याला करायचा विषय केला तर एकतर ह्या टेंडरमध्ये कुठंतरी तरतूद आहे की वजन काटा हा स्वतः नगरपालिकेच्या मालकीचा असावा. आम्ही जेव्हा सर्वात पहिली जीबी घेतली, पहिली जीबीमध्ये 15 लाख रुपये नगरपालिकेच्या वजन काट्यासाठी मंजूर देखील करून घेतले. परंतु आज 7वा महिना म्हणजे जवळपास 4 महिने होऊन सुद्धा नगरपालिकेने तो वजन काटा लावला नाही. म्हणजे आम्हाला हे कळत नाही की ह्या सगळ्याच्या मागं कोणती अदृश्य शक्ती काम करते की नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना काम करण्याशी थांबवलं जात आहे. आपण पाहू शकता की इकडे हे डंपरनी जो नाल्यातला गाळ आहे तो आणला जातो आणि याला वजन करून याला कचऱ्यामध्ये याची मोजणी केली जाते. ते जवळपास बदलापूरसारखा शहराचा कचरा दिवसाला आहे 100 टन. आणि अंबरनाथमध्ये असं काय घडतं की अंबरनाथमध्ये 170 टन जमा होतो. म्हणजे लक्षात घ्या, जवळपास 70 टन अधिक कचरा हा बदलापूरपेक्षा अंबरनाथमध्ये जास्त जमा केला जातोय. आणि होऊन सुद्धा अंबरनाथ शहरांमध्ये मुख्य रस्त्यांवर कचरा दिसतो आपल्याला. असं असताना कुठंतरी खूप इकडे भ्रष्टाचाराचा वास या ठिकाणी येतोय. आपण मागं पाहू शकता की समीक्षाचे डंपर असणं अनिवार्य होतं, गरजेचं होतं. कोणती तरी इतर कंपनीचे डंपर वापरले जातात. ते प्रायव्हेट काट्यावर या ठिकाणी येऊन वजन केलं जात आहे. त्याला विचारलं याची एमटी गाडीचं वेट होतो का, बोलतो नाही, मला जो वजन सांगतात मी तोच एमटीला वेट पकडतो. म्हणजे खूप मोठं भ्रष्टाचार होतोय. जवळपास 500 किलोचा फरक म्हणजे अर्धा टनाचा फरक प्रत्येक गाडी मागं त्या ठिकाणी येतोय. ते दिवसाला लक्षात घ्या 50-60 टन अशीच त्या ठिकाणी मोजणी काउंट वाढवला जात आहे. खूप मोठा गोंधळ आज भारतीय जनता पार्टीच्या सर्व नगरसेवकांनी लक्षात घेतलं आणि आम्ही थेट या ठिकाणी आलो. आम्ही संपूर्ण ह्या आरोग्य अधिकाऱ्यांना देखील बोलवून घेतलं. त्यांना देखील दाखवलं की तुम्ही जर का नाल्यातला गाळ इकडे आणून कचऱ्यामध्ये मोजत असतील तर अंबरनाथकरांच्या पैशाची खूप मोठी लूट होते. आणि याच्याकरता अंबरनाथकरांचे आम्ही भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक स्वस्थ बसणार नाही. साहेब, आपल्याला वाटतं का यामध्ये अंबरनाथ नगर परिषदेचे अधिकारी पाठबळ यांना देत आहेत म्हणून? लक्षात घ्या, तुमच्यासोबत आज तुम्ही पण आहोत. शहरमध्ये आपण फिरतो. शहरात आज देखील 210 कचरा कुंडे आपल्याला अस्तित्वात दिसतात. मुख्यतः हा कॉन्ट्रॅक्ट जेव्हा 2017ला नवीन तरतूद करण्यात आली, कचरा कुंडी मुक्त शहर या अनुषंगाने केलं होतं. परंतु कुठं एक सुद्धा कचरा कुंडी कमी झाली नाही. उलटा कचरा ह्या शहरामध्ये वाढला. आणि त्याच्यावरती जर का कोणी अंकुश आणू शकत नसेल तर कुठंतरी अधिकारी ह्या संपूर्ण ठेकेदार सोबत मिळून त्या अंबरनाथ शहरातल्या जनतेच्या घामाच्या कष्टाच्या पैशाची लूट करताय हे असं बोलायला कोणत्याच प्रकारचं आपल्याला दोमत राहणार नाही. पाहू शकता ना आपण की त्या कामगारांकडे कुठं गमबूट नव्हते की कोणत्याच प्रकारचे ग्लव्ज नव्हते की कोणत्याच प्रकारचे यंत्रणा नव्हते. बिचारा रेनकोट नाही, काही नाही, हाताने सर्व काम करतोय, बिना बुटाचं काम करतोय. म्हणजे एखादा काही मोठी घटना घडली तर मोठं काहीतरी त्या बिचाराला म्हणजे भविष्यामध्ये आज जर आपल्याला वाटत असेल की त्याला काय येतो तो काम करतोय बिंदास, परंतु भविष्यामध्ये खूप मोठी त्याला काहीतरी एक आरोग्याचा विषय होऊ शकतो. आणि ह्या सर्व गोष्टींना लक्षात घेत जर का आरोग्य अधिकारी आणि नगरपालिका जर का कुठंतरी गप्प असेल तर मी जसं पहिले म्हणालो की ह्या सर्व भ्रष्टाचारामध्ये या संपूर्ण गडबडीमध्ये कुठं अधिकाऱ्यांचा हात आहे का की अधिकाऱ्यांचं त्याच्यामध्ये कुठं साकड आहे का हे कुठंतरी विचार करायला आपल्याला लावणं हे त्या ठिकाणी भाग पडतं. फिटनेस नाही साहेब. आपण पाहू शकता, आपण जर का ते RTOच्या ॲप्लिकेशनवर जर का पाहिलं तर अनेक गाड्यांचे इन्शुरन्स एक्सपायर झालेले आहेत. आणि हे सगळं काही बघायची जबाबदारी ही नगरसेवक नाही तर अधिकाऱ्यांची आहे. पण आज त्यांचं काम पण आम्हाला करावं लागतं का? ते अधिकारी काम नाही करत आहेत. आणि हे का काम नाही करत आहेत हे प्रश्न देखील त्यांना विचारला पाहिजे. आणि आज अंबरनाथकर विचार करतोय की कोणता तरी एक अदृश्य शक्ती त्यांच्या मागं आहे. कुठंतरी कोणत्या अधिकाऱ्यांनी यांच्या विरुद्ध बोलायला चालू केलं तर कुठंतरी त्यांच्या विरुद्ध काहीतरी कट रचला जातो, त्याला धमकी दिली जाते. त्या नगरपालिकामध्ये 50-50 बॉडीगार्ड घेऊन फिरलं जातं आणि कुठंतरी दहशतीचं वातावरण केलं जातं. आम्ही निवडणुकीत त्यावेळेस पण म्हणालो होतो की अंबरनाथला भ्रष्टाचार आणि भयमुक्त करून राहणार. तर हे भारतीय जनता पार्टीचं जे ब्रीदवाक्य आहे आम्ही ते घालवणार नाही. आम्ही ते निश्चित अंबरनाथ शहराला भयमुक्त भ्रष्टाचार मुक्त करूनच राहणार आहोत. साहेब,
अहो, पण तुम्ही सांगितलं ना खाली करायला. डम्पिंगवर जाऊन द्यायला पाहिजे ना. मॅडम, वार्षिक कचरा rate आहे. पण 2,000 रुपये टनाने तुम्ही यांना सांगा ना, तो कचरा उचलून त्याची कारवाई असं करून टाकायचं. आपण सफाई केली तर डंप आपण भरले तिकडे डम्पिंगवर दिल्यात ना. नाही, तुम्ही समीक्षाने उचलला तर काटा करणार. काट्याचा रेट आहे 2,000 रुपये टन. आणि आपल्या याच्यामध्ये तरतूद नाही का वार्षिक मध्ये डंपरचा रेट आहे, जेसीबीचा रेट आहे. तुम्ही त्या हिशोबाने करायचं होतं ना. मग काय लई पैसा झाला का आपल्याकडं? नाही नाले सफाईचा पाठ नाहीये मान्य आहे. नाले सफाईचा पाठ नाहीये मान्य आहे. पण तरी पण त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येते ना की नाल्यातून पूर्ण गाळ आहे म्हणून तुम्ही एक्सेप्ट करतायत, ते पाठवतायत तुम्ही एक्सेप्ट करतायत, असं झालं ना. एवढ्या वर्ष असं चाललं होतं. आंदोलन करते कुत्रे पीठ खाते सब माल अंदर जा रहा है.